Dear students, welcome to Bridge course of class 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. In the last video we had seen competency or learning outcome statement 6. Explain a concept and problem. Activity number 2. To enable students to frame WH questions after looking at a picture or reading a text. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 6 एखादी संकल्पना आणि समस्या स्पष्ट करणे यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 2 चित्र किंवा मजकूर पाहून WH क्वेश्चन तयार करण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे हे आपण पाहिलं होतं. नाउ इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 3 to enable students to understand the different context in which WH word can occur. आज आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3 वेगवेगळ्या संदर्भामध्ये WH वर्डचा वापर कशा पद्धतीने होतो हे समजून घेण्यास विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे. In the beginning, I want to tell you something and ask you something. ही ॲक्टिव्हिटी शिकवण्यापूर्वी मला तुम्हाला काही माहिती द्यायची आणि काही माहिती विचारायची देखील आहे. यू नो द WH वर्ड्स, तुम्हाला WH वर्ड्स माहीत आहेत. अँड यू ऑल्सो नो दॅट मोस्ट ऑफ द टाईम वी यूज WH वर्ड्स टू मेक द क्वेश्चन्स. प्रश्न तयार करण्यासाठी आपण WH वर्डचा वापर करत असतो. But my question is that can we use WH word only in interrogative sentences? माझा प्रश्न असा आहे की WH वर्डचा वापर केवळ प्रश्न तयार करण्यासाठीच होऊ शकतो का? Of course not. We can use WH word in exclamatory sentence. आपण WH वर्डचा वापर एक्सक्लेमेटरी म्हणजे उद्गारवाचक वाक्यामध्ये देखील करू शकतो. वी कॅन इवन यूज इट इन डिक्लरेटिव्ह सेंटेन्स. आपण त्याचा वापर विधानार्थी वाक्यामध्ये देखील करू शकतो. वी विल लर्न अबाउट इट इन दिस व्हिडिओ. त्याविषयीच आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सो लेट अस सी इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या सूचना आता आपण पाहू. फर्स्ट इन्स्ट्रक्शन, पहिली सूचना आहे मेक सेंटेन्सेस विथ द पंक्च्युएशन्स लाईक क्वेश्चन मार्क अँड एक्सक्लेमेटरी मार्क. म्हणजेच विरामचिन्हाचा वापर करून वाक्य बनवा. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येईल अशी वाक्य बनवा किंवा ज्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह येईल अशी वाक्य बनवा. अर्थातच प्रश्नार्थक चिन्ह हे इंटरगेटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी येतात आणि उद्गारवाचक चिन्ह हे उद्गारवाचक वाक्याच्या म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सच्या शेवटी येत असतात. सेकंड इन्स्ट्रक्शन, दुसरी सूचना आहे राईट सेंटेन्सेस विथ WH वर्ड्स दॅट आर नायदर क्वेश्चन्स नॉर एक्सक्लेमेशन्स. अशी काही वाक्य लिहा की जी प्रश्नार्थक वाक्यही नाहीत आणि उद्गारवाचक वाक्य देखील नाहीत. दॅट मीन्स यू ट्राय टू राईट द डिक्लरेटिव्ह सेंटेन्स वेअर WH वर्ड्स हॅव बीन यूज्ड. म्हणजेच काय तर तुम्ही WH वर्ड्सचा वापर करण्यात आला आहे असे विधानार्थी वाक्य देखील तयार करा. थर्ड इन्स्ट्रक्शन्स, तिसरी सूचना आहे रिकग्नाइज सेंटेन्सेस which are questions, exclamations and declarations. म्हणजेच वाक्य ही प्रश्नार्थक आहेत, उद्गारवाचक आहेत की विधानार्थी आहेत हे ओळखा. नाउ सी द लर्निंग ॲक्टिव्हिटी सेक्शन. आता आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी सेक्शन पाहू. यामध्ये तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटीज देण्यात आल्या आहेत. ॲक्टिव्हिटी 1 जी आहे रेकग्नाइज अँड राईट वेदर द सेंटेन्स इज एक्सक्लेमेटरी, डिक्लरेटिव्ह और
इंट्रोगेटिव्ह. यू हॅव बीन गिवन 3 सेंटेन्सेस. तुम्हाला या ठिकाणी 3 वाक्य देण्यात आले आहेत. फर्स्ट सेंटेन्स आहे वेअर डू यू कीप युअर बुक्स क्वेश्चन मार्क. सेकंड, दुसरं वाक्य आहे हाऊ काइंड द ओल्ड वुमन इज एक्सक्लेमेटरी मार्क. अँड थर्ड सेंटेन्स, तिसरं वाक्य आहे वेन ही वॉज यंग ही लिव्ड इन लंडन फुल स्टॉप. यू हॅव टू रेकग्नाइज वेदर दिस सेंटेन्सेस आर एक्सक्लेमेटरी, डिक्लेरेटिव्ह और इंट्रोगेटिव्ह. ही दिलेली वाक्य उद्गारवाचक आहेत, विधानार्थी आहेत की प्रश्नार्थक आहेत हे तुम्हाला ओळखायचे आहे. ॲक्टिव्हिटी 2 आहे फ्रेम इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस into bracket to each. That means you are expected to frame 2 interrogative sentences, 2 exclamatory sentences and 2 declarative sentences. तुम्हाला 2 प्रश्नार्थक, 2 उद्गारवाचक आणि 2 विधानार्थी वाक्य तयार करायचे आहेत. अँड यू राईट दीज ॲक्टिव्हिटीज इन युअर नोटबुक. आणि या दोन्ही ॲक्टिव्हिटी तुम्ही वहीमध्ये लिहा. नाव वी विल सी द सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी और डेमो सेक्शन्स. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा डेमो सेक्शन आपण पाहणार आहोत. अँड इन धिस सेक्शन आय विल टेल यू द एक्झाम्पल्स ऑफ ऑल दीज 3 सेंटेन्सेस. आणि या सेक्शनमध्ये या 3ही प्रकारच्या वाक्याची उदाहरणे मी तुम्हाला सांगणार आहे. इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी अँड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. की जी वाक्य कोणती आहेत? प्रश्नार्थक, उद्गारवाचक आणि विधानार्थी वाक्य आहेत. फर्स्ट वी विल सी द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. An interrogative sentence asks questions. It begins either with WH words or helping verbs. It ends with question mark. आपण प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे, प्रश्नार्थक वाक्य हे प्रश्न विचारण्यासाठी वापरले जात असते. त्याची सुरुवात एकतर WH वर्डने होते किंवा सहाय्यकारी क्रियापदाने होत असते. आणि या वाक्याच्या शेवटी नेहमी प्रश्नचिन्ह येते. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात व्हॉट या WH वर्डने झालेली आहे. कॅन यू सिंग सॉंग्स. या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद कॅनचा वापर करण्यात आला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर हे नेहमी येस किंवा नो असतं, म्हणून येस नो टाईप क्वेश्चन्स असं देखील त्याला म्हटलं जातं. सेकंड, वी विल लर्न अबाउट द एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. उद्गारवाचक वाक्याविषयी आपण माहिती पाहू. An exclamatory sentence expresses strong feelings, great emotions and excitement. म्हणजे उद्गारवाचक वाक्य हे तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाते. इट एंड्स विथ एक्सक्लेमेटरी मार्क. आणि उद्गारवाचक वाक्याचा शेवट हा नेहमी उद्गारवाचक चिन्हाने होतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ फास्ट ही रन्स. सेकंड एक्झाम्पल, व्हॉट अ कोइन्सिडन्स धिस इज. म्हणजेच एक्सक्लेमेटरी वाक्याची सुरुवात हाऊ किंवा व्हॉट या प्रश्नार्थक शब्दाने होते. नाउ वी विल सी द डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण विधानार्थी वाक्य बघूया. अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज इन द फॉर्म ऑफ अ स्टेटमेंट. इट टेल समथिंग. इट एंड्स विथ अ पिरियड. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे नेहमी स्टेटमेंट म्हणजे विधानाच्या स्वरूपामध्ये असते. त्याला स्टेटमेंट असं देखील म्हटलं जातं. आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं देखील त्याला म्हणतो. हे वाक्य काहीतरी माहिती आपणास देत असते आणि या वाक्याच्या शेवटी पिरियड म्हणजेच फुल स्टॉप पूर्णविराम असतो. फॉर एक्झाम्पल, वी आर गुड स्टुडंट्स. आय लव्ह माय कंट्री. व्हेन ही पास द एक्झाम ही वॉज एक्स्ट्रीमली हॅपी. शेवटचं जे उदाहरण दिलं आहे ते या ठिकाणी क्लॉजचं वाक्य आहे, ज्याची सुरुवात व्हेन या WH वर्डने झाली आहे, मात्र शेवटी फुल स्टॉप आला आहे. म्हणून शेवटी दिलेलं वाक्य देखील विधानार्थी वाक्य आहे, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे. नाउ वी विल सी एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी और पॅरल ॲक्टिव्हिटी और रीएन्फोर्समेंट. म्हणजे समांतर उपक्रमामध्ये आपण काय करणार आहोत ते आपण पाहू.
1. Group work. Students will make groups and make a list of declarative, interrogative, and exclamatory sentences. Here you are expected to work in group. तुम्ही गटामध्ये काम करणं या ठिकाणी अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांनी गट करावेत आणि विधानार्थी, प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक वाक्यांची एक यादी तयार करावी. Number 2, peer activity. Students will give each other a situation and ask students with WH word on it. Here you are expected to work in peer activity. दोघांमध्ये ही ॲक्टिव्हिटी तुम्ही करावी असं अपेक्षित आहे. म्हणजे दोन विद्यार्थी एकमेकांना एक सिच्युएशन देतील, म्हणजे परिस्थिती वर्णन करून सांगतील आणि त्या संदर्भात WH वर्डने सुरू होणारी वाक्य विचारतील. मग सिच्युएशन कशी द्यायची? फॉर एक्झाम्पल, यू सपोज दॅट यू आर स्टँडिंग इन फ्रंट ऑफ अ टॉल बिल्डिंग अँड यू आर आस्किंग युअर फ्रेंड दॅट यू आर सरप्राइज्ड टू सी इट. तुम्ही एका उंच इमारतीसमोर उभा आहात आणि तुम्ही तुमच्या मित्राला सांगत आहात की ही इमारत पाहिल्यानंतर तुला आश्चर्य वाटत आहे. नाव यू फ्रेम द सेंटेन्स बिगिनिंग विथ WH वर्ड. आणि आता तू WH वर्डने सुरू होणारं वाक्य तयार करून मला सांग. ही विल मेक द सेंटेन्स लाईक व्हॉट अ टॉल बिल्डिंग इट इज. अशा पद्धतीने सिच्युएशन आपणास द्यायची आहे आणि आपल्या मित्रास वाक्य तयार करायला सांगायचं आहे. नंबर 3, टीचर विल गिव्ह देम मीन स्टुडंट्स सम मोर एक्झाम्पल्स. आणखी काही उदाहरण तुम्हाला शिक्षक देतील, म्हणून आपण आणखी काही उदाहरणे पाहूया. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. एक्झाम्पल्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस, जे प्रश्नार्थक वाक्याची काही उदाहरणे पाहू. फॉर एक्झाम्पल, व्हेन डू यू युजली स्लीप? हू इज दॅट गर्ल? वेअर इज माय बॅग? व्हॉट आर यू डुईंग? वाय आर यू क्राईंग? हुज कीज आर दीज? अशा पद्धतीने आपणास प्रश्नार्थक वाक्य तयार करता येतील. सी सम एक्झाम्पल्स ऑफ एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस. उद्गारवाचक वाक्याची काही उदाहरणे पहा. व्हॉट अन इंटरेस्टिंग स्टोरी इट इज. व्हॉट अ नाईस पिक्चर इट इज. व्हॉट अ लवली डॉग ही हॅज. व्हॉट ब्युटिफुल वेदर इट इज. हाऊ कोल्ड इट इज. हाऊ लकी यू आर. नाव सी सम एक्झाम्पल्स ऑफ डिक्लरेटिव्ह सेंटेन्सेस. आता विधानार्थी वाक्याचे काही उदाहरणे पहा. The sky is blue. He is a great warrior. When father came, they switched off TV. Wherever he go, I will follow him. What he said is absolutely right. अशा पद्धतीने आपणास विधानार्थी वाक्य देखील तयार करता येतील. Now see the evaluation section. आता आपण इव्हॅल्युएशन सेक्शन बघूया. युअर इव्हॅल्युएशन विल डिपेंड ऑन व्हॉट यू आर एबल टू डू. तुम्हाला काय करणे शक्य होत आहे त्यावरून तुमचं मूल्यमापन ठरणार आहे. तर यू आर एबल टू इव्हॅल्युएट ऑल 3 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. म्हणजे या तिन्ही प्रकारच्या वाक्याचं मूल्यमापन करणं तुम्हाला शक्य होणार आहे. Means you are able to recognize all these 3 types of sentences. You are able to construct WH questions. WH questions तयार करणं तुम्हाला शक्य होणार आहे. You are able to converse using WH sentences. WH वर्डने सुरू होणाऱ्या वाक्याचा वापर करून तुम्हाला संवाद साधता येणे शक्य होणार आहे. After doing all these activities, what you will learn? या सर्व ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर तुम्ही काय शिकणार आहात?
my takeaway or today I learned. Here you will learn to construct means frame WH questions on given situations. दिलेल्या परिस्थितीला अनुसरून WH questions तुम्हाला तयार करता येणार आहेत. You will also learn the different context in which WH word can occur. वेगवेगळ्या संदर्भामध्ये WH word कशा पद्धतीने वापरले जाऊ शकतात हे देखील तुम्ही शिकणार आहात. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.